फाल्गुन महिना आला की ब्रजभूमीत रंगांची उधळण सुरू होते. पण तुम्हाला माहीत आहे का, राधाकृष्णांनी पहिली होळी कशी खेळली होती? भगवान श्रीकृष्णांनी राधा राणींच्या गालावर लावलेला तो पहिला गुलाल आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहे. चला तर मग ऐकूया राधाकृष्णांच्या दिव्य होळीची ही सुंदर आणि पवित्र कथा. खूप वर्षांपूर्वी वृंदावन आणि बरसाना या पवित्र भूमीवर भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या प्रेममय लीला होत असे. फाल्गुन महिना आला की संपूर्ण ब्रजभूमी रंगांनी आणि फुलांच्या सुगंधाने भरून जात असे. सर्वत्र आनंद आणि उत्सवाचे वातावरण असे. याच काळात भगवान श्रीकृष्ण आणि राधा राणी यांच्या होळीची लीला सुरू झाली, जी आजही श्रद्धा आणि प्रेमाने स्मरण केली जाते. असे सांगितले जाते की जेव्हा बाल रूपातील भगवान श्रीकृष्ण नंद गावात राहत होते, तेव्हा ते खूप चंचल आणि खोडकर होते. एके दिवशी त्यांनी आपल्या माता यशोदेला विचारले, आई, राधा इतकी गोरी का आहे आणि मी सावळा का आहे? माता यशोदा हसल्या आणि म्हणाल्या, लाल, जर तुला ही गोष्ट आवडत नसेल तर तू राधेच्या चेहऱ्यावर रंग लाव, मग तीही तुझ्यासारखी रंगीत दिसेल. आईचे हे शब्द ऐकून श्रीकृष्ण खूप आनंदी झाले. दुसऱ्या दिवशी ते आपल्या सख्यांसोबत रंग आणि गुलाल घेऊन बरसाना येथे गेले, जिथे राधा राणी आपल्या सख्यांसोबत राहत होत्या. श्रीकृष्णांनी लपून राधा राणींकडे पाहिले आणि अचानक जाऊन त्यांच्या गालांवर गुलाल लावला. राधा राणी आधी थोड्या आश्चर्यचकित झाल्या, पण लगेच त्यांना समजले की ही खोडी फक्त श्रीकृष्णच करू शकतात. राधा राणी हसल्या आणि त्यांनी आपल्या सख्यांना इशारा केला. सख्या रंग आणि पिचकारी घेऊन श्रीकृष्ण आणि त्यांच्या सख्यांच्या मागे धावू लागल्या. सर्वत्र हसा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. श्रीकृष्णांवर रंगांची उधळण होऊ लागली. हळूहळू रंगांचा हा खेळ संपूर्ण ब्रजभूमीत पसरला. नंदगाव आणि बरसाना येथील लोकही या उत्सवात सहभागी झाले. प्रत्येक जण एकमेकांवर रंग टाकू लागला आणि संपूर्ण ब्रजभूमी रंगांनी नाहून निघाली. असे म्हणतात की त्या दिवसापासून राधाकृष्णांची होळी खेळण्याची परंपरा सुरू झाली, जी आजही संपूर्ण भारतात प्रेम आणि आनंदाचा उत्सव म्हणून साजरी केली जाते. ब्रजभूमीत होळी हा फक्त रंगांचा सण नाही, तर प्रेम, भक्ती आणि आनंदाचे प्रतीक आहे. येथे लोक मानतात की जो मनापासून राधाकृष्णांचे स्मरण करतो, त्याच्या जीवनात सुख आणि प्रेम कायम राहते. असेही सांगितले जाते की जेव्हा फाल्गुन पौर्णिमेची रात्र येते, तेव्हा ब्रजभूमीवर आजही राधाकृष्णांची दिव्य होळीची अदृश्य लीला होते. त्यामुळे भक्तजन या दिवशी भगवानांना रंग आणि गुलाल अर्पण करतात आणि आपल्या जीवनात प्रेम आणि आनंद मिळावा अशी प्रार्थना करतात. असे मानले जाते की जो भक्त श्रद्धेने राधाकृष्णांची होळीची कथा ऐकतो किंवा सांगतो, त्याच्या जीवनात प्रेम, सुख आणि समृद्धी वाढते आणि घरात आनंद नांदतो. म्हणूनच दरवर्षी फाल्गुन महिन्यात भक्तजन राधाकृष्णांची होळीची कथा ऐकतात आणि भगवानांना प्रार्थना करतात, हे राधे कृष्णा, जसे तुम्ही ब्रजवासियांचे जीवन प्रेम आणि आनंदाने भरले, तसेच आमचे जीवनही सुख आणि आनंदाने भरून टाका. राधे राधे.